पुढे बांधल्यात ह्या 50-50 रुपयाला. त्याच्यामध्ये कलर पण बघा ऑप्शन खूप आहे. गोल्ड कलर आहे, रेड कलर आहे. बघा 130 रुपयाला. बघा मित्रांनो 80 रुपये जोडी आहे. हे सोंडीला पण लावू शकतो आणि कानाला पण लावू शकतो. 60 रुपये. 1 2 3 4 हे 30 रुपये. 1 मीटर 70 रुपयाला. नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या युट्यूब चॅनलचे मित्रांनो तुमच्या सर्वांचं सायम स्वागत करतो. सायराम मित्रांनो सर्वांना. आज आपण आलोय म्हणजे भुळेश्वर मार्केटला. भुळेश्वर मार्केटला काल हे व्हिडिओच्या सुरुवातीला कळालं असेल मित्रांनो. गेल्या वेळी डायमंड घेतले होते पण थोडेफार डायमंड आपल्याला कमी पडले होते, म्हणून आज आपण परत भुळेश्वर मार्केटला डायमंड घ्यायला आलेलो आहे. डायमंड बोललो तर मित्रांनो गणपती बाप्पाचं एक सोज्वल रूप आपल्याला बघायला भेटतं. जसं मुकुट वगैरे झालं, गळ्यामध्ये असणारा हार वगैरे झाला, ते आपल्याला डायमंड वर्क करायचं असतं. आणि आपला दरवर्षी बाप्पा हा आपण डायमंड वर्क करतो, त्याच्यामुळे आपल्या बाप्पाला एक सुंदर असं रूप येतं मित्रांनो. तर आता डायमंड कुठे भेटणार तेच बघायला आज आपण आलोय म्हणजे भुळेश्वर मार्केटला. आणि भुळेश्वर मार्केटला मित्रांनो डायमंड हे खूप स्वस्त दरामध्ये आणि होलसेल रेट मध्ये भेटतात. आणि ह्यावेळी आपला बाप्पा काहीतरी वेगळ्या रूपात येणार आणि वेगळा एक आकार घेऊन येणार आणि एक सुंदर असा सोज्वल रूप आपण त्याला देणार आहोत. तर त्याचा प्रयत्न असणार आहे. तो अगरबत्तीच्या मार्केटला मित्रांनो खूप चांगला भरघोस प्रेम दिलं तुम्ही मला. लाईक आणि कमेंट अजून देखील कमी पडतात, तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका. तो आता एकदम भुळेश्वर मार्केटला पोहोचेल मी आता. सो भुळेश्वर मार्केटला कसं यायचं, CST वरनं आलात तर CST मार्केटला आल्यानंतर भुळेश्वर मार्केट कोणाला जर विचारलं तर तुम्हाला भुळेश्वर मार्केट कोणी सांगेल. तो तिकडनं तो चालू होतो तो आपला मार्केट. तर चला डायरेक्ट आता शॉपिंगला सुरुवात करूया मित्रांनो. भुळेश्वर मार्केटला पोहोचलेलं आहे. ते भुळेश्वरचा राजा बसतो. इकडे तुम्हाला हा बोर्ड दिसेल आणि ह्याच्या पुढे चालू होतो तो म्हणजे डायमंड मार्केट. तो चला भुळेश्वरचा राजाचा हा बोर्ड दिसला ना तुम्हाला. आता गणपतीपर्यंत असेलच. त्याच्या समोर जे दिसतंय ना, समोर जी बिल्डिंग आहे तिथून चालू होतो तो पूर्ण डायमंड मार्केट. तो फटाफट आता डायमंड वगैरे घेऊ. आता राखीचा सीझन आहे तर सर्वीकडे राखी बघायला भेटते बघा. राख्या वगैरे सर्व बघायला भेटतंय. बाकी फटाफट मस्त डायमंड घेऊया, बघूया आजचा रेट काय आहे. राख्या खरंच खूप सुंदर सुंदर आहे जवळ. भारी हो बघा, भारी भारी राख्या आहेत. पूर्ण राख्यांचंच आहे इकडे. लोक गणपतीचे पूर्ण शॉपिंग वगैरे करायला चालू आहे. हे पूर्ण राखी मार्केट आहे बघा. इथे पण पूर्ण राखी मार्केट. हे बघा इथून चालू होतो पूर्ण डायमंड मार्केट. हे सर्व तुम्हाला गणपतीला सजवायला वगैरे तुम्हाला ज्या वस्तू लागतात त्या सर्व तुम्हाला इथे भेटतील. गर्दी बघा का, आज रविवार आहे. रविवारच्याच दिवशी बरोबर येतो मी. रविवारी आज सुट्टी भेटली आहे ना. चला पुढे बघूया. बापू कोटे स्ट्रीट, पायधुनी, मुंबई मित्रांनो. त्याच्या बरोबर समोर इकडे एक मस्जिद आहे. मस्जिदच्या समोर तुम्हाला हे स्टोर दिसेल. या स्टोरला येण्यासाठी भोईवाडा म्हणजे तुम्ही इकडे आलात ना, भुळेश्वर मार्केटला आलात ना, भुळेश्वर मार्केटला कोणाला विचारा बापू कोटे स्ट्रीट, पायधुनी कुठे आहे, पायधुनी रोड कुठे आहे, तिथं महादेव स्टोर कुठे आहे. महादेव स्टोर मध्ये आता जाऊया आणि बघूया आजचा डायमंड रेट काय आहे. चला मित्रांनो डायमंड मार्केटला ना, डायमंड मार्केटमध्ये आता आपण जे घेतले ना ते ब्लू गन्स घेतलेले आहेत, ब्लूटूथ घेतलेल्या आहेत. त्या 50-50 रुपयांप्रमाणे पडल्यात आपल्याला. त्याच्यानंतर मग गोल्ड रिंग घेतलेले आहेत आपण. गोल्ड रिंग याच्यासाठी घेतले की पूर्ण गळ्यातला आणि मुकुट जे असेल ना ते गोल्डने करता येईल आपल्याला. हे पण त्याच्यासाठीच घेतलेलं आहे. याचा रेट जो आहे ना हे आपल्याला 450 प्रमाणे भेटलाय. 1 kg पूर्ण पॅकेट आहे. हे बघा हे पूर्ण 1 kg पॅकेट आहे. आणि हे जे मनी घेतलं हे 50-50 रुपयाला घेतलं. मोती घेतलंय आणि गोल्ड मोती घेतलंय. हे 50-50 रुपयाला आहे. हे पण मस्त होलसेल रेटमध्ये पडलं आपल्याला. 120 रुपयामध्ये पॅकेट पडलंय. पर पॅकेट 120 रुपयाला. तो ठीक आहे, चांगली ऑफर होती. त्याच्यामध्ये आपल्याकडे बहुतेक खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये लेस वगैरे झाली, लेस ऑप्शन आहे. त्याच्यानंतर मग जरीचा कापड वगैरे देखील आहे इकडे. बाकी दादा पट्टी देखील ना जरा, हे बघा जरीची पट्टी वगैरे पण आहे. म्हणजे लेस बोलतो ना आपण, जी लेस लावतो त्याचे जरी काही बघा 480 प्रमाणे आहे. तर भारी. हे पण तुम्हाला स्वस्त रेटमध्ये करता. त्याच्यानंतर जर आपल्याला टिकल्या जर घ्यायचे असतील ना, म्हणजे आपलं वेगवेगळ्या टिकल्यांचं जर काही करायचं असेल ना, त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये स्टोनमध्ये करायचं असेल ना, त्याच्यामध्ये MM प्रमाणे दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक कलर दिलेला आहे इकडे तुम्हाला आणि साईज दिलेलं आहे. फुलाची साईज दिलेली आहे, राऊंड दिलेला आहे, सर्कल दिलेला आहे, टी फुल दिलेलं आहे. याच्या सर्व वेगवेगळ्या प्रकारची फुलं दिलेली आहे. त्याप्रमाणे पण तुम्ही घेऊ शकता. ऑरेंज कलर, जामनी कलर, हे कलर्स पण तुम्हाला दिले म्हणजे जेणेकरून तुम्हाला इकडे सिलेक्शन वगैरे व्यवस्थित करतात.
आणि त्याचं व्यवस्थित एक पॅकेट येतं बघा, त्याप्रमाणे पॅकेट येतं. तर एक पॅकेट घ्यायचं आहे हे 40 रुपयाला पॅकेट आहे. वेगवेगळ्या टिकल्या आहेत, प्रत्येक पॅकेट 40 रुपयाला. आणि हेच पॅकेट तुम्ही बाहेर गेलात ना, रिटेलमध्ये गेलात नाही, अजून महाग पडतात आपल्याला. तो इकडे फायदा आहे. बाकी छोटे छोटे पॅकेट पण आहे, पण तुम्हाला 40 रुपयाला होणार. हे जे समोर दिसत आहेत ना ते, और ये बड़ा वाला पैकेट है वो किसमें? हाँ सेम 40, पूरा टिकली का जो रहेगा वो 40 पैकेट है. जैसे लेंगे वैसा. मित्रांनो, म्हणजे प्रत्येक वरचे जे आहेत ना ते 60 प्रमाणे आहेत आणि हे सर्वांना 40 रुपयाला आहेत. तेव्हा वेगवेगळे पॅटर्न पण आहेत. इसका कितना है? हे पण 40 रुपयाला. हे पण मस्त राऊंडला फिरवायला भेटेल. आणि ही पण एक नवीन माळ आहे, हे आपल्याला कामाला येईल की नाही माहिती नाही, बघूया. हे कैसा पॅकेट आहे? 60 रुपयाला. बघूया, थांबा, याची पण गरज लागेल वाटतं, बघूया आपण. मित्रांनो, महादेव स्टोअरला व्हिजिट केलं, पण जास्त जसं पाहिजे तसा डायमंड भेटला नाही. सो परत आता मेन डायमंड मार्केट जो आहे ना, म्हणजे रिटेलमध्ये होलसेलमध्ये होतं, पण जे आपल्याला डायमंड पाहिजेत ना तसे भेटत नव्हते. सो आता परत मग रिटेलमध्ये शिरतोय, कारण त्याच्यामध्ये जास्त प्रकारची व्हरायटी बघायला भेटेल आपल्याला. सो चला आपण परत आपल्याच मार्केटमध्ये जाऊया आणि तिकडचे भाव काढूया. मित्रांनो, डायमंड मार्केट बोलला तर हा पूर्ण डायमंड मार्केट असतो. भुळेश्वर मार्केटला कुठे आलात ना तर त्यांना विचारायचं भुळेश्वर मार्केट, डायमंड मार्केट कुठे आहे, तर तुम्हाला बरोबर केवी ज्वेलर दिसेल. केवी ज्वेलरच्या बाजूला सर्व पूर्ण चालवतो तो डायमंड मार्केट. इकडनं पण सर्व टिकल्या वगैरे, आणि जिकडनं आपण रोज घेतो ना ते बघा, हे पूर्ण आहे. सो जेव्हा पण आपण डायमंड्स वगैरे घेतो ना, सर्व जेव्हा काय घेतो तर आपण इथून घेतो. तर बघूया आता इकडची प्राइस वगैरे काय आहे आणि त्याप्रमाणे मग घेऊया. कुंडल वगैरे पण घ्यायचं आहे. कुंडलमध्ये इथे चांगली व्हरायटी आहे बघा, ते पण पीस चांगला वाटतं, पण खाली मोती असतात अजून मजा आली असते. सो चला इथे बघूया आणि मग थोडे डायमंड्स वगैरे घेऊन मग इथे मोठी साईज वगैरे पण आहे. चला इकडे बघूया पहिला, नंतर त्याच्यानंतर प्राइस वगैरे जाणून घेऊया. हे बघा मित्रांनो, हे आहे ना जरी सारखं आहे आणि वेगवेगळे कलर्स आहे. त्याच्यामध्ये सिल्वर कलर आहे, गोल्ड कलर आहे. त्याच्यामध्ये आपण गोल्ड कलर घेतलाय कारण का मोस्टली आपण ह्याच्यामध्ये डायमंड वर्क करणार आहे. सो हा जो पट्टा आहे ना 70 रुपयाप्रमाणे बघा, 1 मीटर 70 रुपयाला. हा पूर्ण 70 आहे. त्याच्यामध्ये मग सिल्वर कलर मध्ये पण आहे आणि स्मॉल मध्ये पाहिजे असेल स्मॉल साईज पण आहे. आणि जरीमध्ये पूर्ण पट्टा पाहिजे असेल ना तर तो पण दिलेला आहे बघा, हा पूर्ण पट्टा दिलेला आहे. हा 1 मीटर 70 रुपयाला आहे. चांगलं आहे, ठीक आहे. आणि बघा हे वेगवेगळे जे दिलेत ना पुढे बांधल्यात, ह्या 50 रुपयाला. त्याच्यामध्ये कलर पण बघा ऑप्शन खूप आहे. गोल्ड कलर आहे, रेड कलर आहे, हा पिंक कलर आहे 50 रुपये, आकाशी कलर आहे, त्याच्यामध्ये सिल्वर कलर पण आहे. आणि साईज छोटी मोठी पण आहे याच्यामध्ये. जसं तुम्ही बघाल रेड साईज मध्ये मोठी साईज आहे थोडी, त्याच्यामध्ये अजून स्मॉल पाहिजे तर ही स्मॉल साईज आहे. सर्व पॅकेट घेतलं तर 50 रुपयाला आहे. हे बघा हे पण 50 रुपयाला आहे. ठीक आहे, भारी. चला हे घेऊया आणि पुढे जाऊया. आता मित्रांनो सांगितल्याप्रमाणे हे घेतलं 1 मीटर 70 रुपये. त्याच्यानंतर हे एक नवीन आलंय आता, गणपतीच्या दाताला लावायला आहे बघा, फोकस. हा 20 रुपये राहिला आहे. त्याच्यानंतर कुंडल घेतलाय 20 रुपयाप्रमाणे. आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या टिकल्या घ्यायच्या असतील ना तर तो पण ऑप्शन दिलेला आहे बघा. हे 20 रुपये पॅकेट आहे, 20 रुपये 20 रुपये. कलरमध्ये आहेत बघा, वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इकडे खाली पण आहेत, हे तुम्हाला 40 रुपये पॅकेट आहे, हे 40 रुपये पॅकेट आहे बघा. सर्व वेगवेगळे छोट्या टिकल्या आहेत, छोट्या कलर मध्ये. त्याच्या इथे वेगवेगळे बघा, हे काना वगैरे मध्ये घालण्यासाठी देखील आहे. आणि दातामध्ये बोलाल ना तर हे पण एक काहीतरी वेगळं आहे, खरंच युनिक आहे, भारी आहे. हे वरती जेव्हा आपण मोठे म्हणजे 3 फुटा 4 फुटाचा गणपती असेल ना तर त्याच्यावर डायमंड करायला हे खूप भारी वाटेल. म्हणजे डोक्यावरती वगैरे, नाही तर मग पोटावरती जो हार वगैरे असतो ना त्याच्यावरती खूप सजवायला भारी वाटेल. रॅन्डमली कलर रेड कलर मध्ये तो भारीच दिसतंय बघा. मोती वगैरे देखील आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे कलर मध्ये बघा,
हे पण लावू शकता तुम्ही. हे पण कानामध्ये वगैरे लावू शकतो आपण. आपण आता कुंडल जास्त करून कुंडल घालतो म्हणून तेच भारी वाटेल मोर पीस मध्ये. हे पण भारी वाटेल. याची काय प्राइस आहे आता? 130 रुपये. 130 रुपयाला. हे 20 रुपये पण मी सांगितले. आणि हे कानामध्ये घालण्यासाठी आहे ना? याची काय प्राइस? 80 रुपये जोडी. मित्रांनो 80 रुपये जोडी आहे. 80 रुपये जोडी. ठीक आहे. हे सोंडेला लावायला 20 रुपये मीटर आहे. सोंड मध्ये लावायला वेगवेगळे कलर दिलेले आहेत, पण कोणतं बेटर वाटेल? गोल्ड मध्ये कारण नाहीये, कारण गोल्ड आपल्याला चांगलं वाटलं असं. हे सोंडला लावायला आहे ना? सोंडला लावायला आहे ना? किती प्राइस आहे? 60 रुपये. तेव्हा मित्रांनो हे सोंडेला पण लावू शकतो आणि कानाला पण लावू शकतो. 60 रुपये. अंदाज नाही येत. सोंडेला पण एकच लावूया तेच बरं वाटेल असं वाटतं मला. ठीक आहे. बघा इथे वेगवेगळे पण आहे. जरीची पट्टी वगैरे पण आहे. पहिल्याच आपण एक एक घ्यायचो ना, आता डायरेक्ट आपण पट्टी पण मारू शकतो म्हणजे चिपकवू शकतो. त्यानंतर इकडे 1-1 मीटरच्या माळा देखील आहे. हे कसं एकच प्राइस आहे सर्वांची? 1 2 3 4 हे 30 रुपये मीटर. हे बघा 1 2 3 4 हे 30 रुपये मीटर आहे. आणि पुढे बाकी इकडनं जे आहेत ना सर्व 20 मीटर आहे. 20 रुपये मीटर. त्याच्यामध्ये कलर बघा व्हाईट मध्ये आहे, रेड मध्ये. हे गेल्या वेळी आपण घेतलं होतं, इकडूनच घेतलं होतं आणि चांगले निघाले होते आणि पॅकिंग करून ठेवलं होतं म्हणून ते अजून चांगले टिकले. म्हणून आपण सध्या गोल्ड वरती सध्या फोकस केलाय. वेगवेगळे कलर आहेत सर्व. हे सर्व 20-20 रुपये मीटर आहे. आणि त्याच्यानंतर मग हे सर्व 30-30 रुपये. आणि बंडल मध्ये घेतलं तर किती रुपयाला पडतो बंडल? 340 350 आणि 300. 340 350 आणि 300 रुपये प्रमाणे. हा पण एक कलर मस्त आहे मित्रांनो आणि भारी दिसतो. गणपतीच्या आपल्या ह्याला लावतो ना आपण तर जबरदस्त वाटतो हा कलर. बघा सर्व वेगवेगळे डायमंड्स आहेत त्याच्यामध्ये. चला बहुतेक आपलं घेऊन झालंय, तेवढं घेऊया आणि निघूया आता पुढे जाऊया. चला मित्रांनो इकडे मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं ना त्याच्यापेक्षा भारी मध्ये कंटी आहेत. बघा वेगवेगळ्या प्रकारच्या कंटी आहेत इकडे. डायमंड्स वगैरे पण जास्त आहे त्याच्यामध्ये. आणि या कंट्या काहीतरी युनिक आहे मित्रांनो. बघा म्हणजे 4-5 फुटाच्या गणपती असतील ना त्यांच्यासाठी देखील यूज आहे. काय दादा प्राइस आहे? 250 पासून ते 350 पर्यंत स्टार्टिंग. आणि या मोठ्याची काय साईज आहे? 1200-1500 पर्यंत आहे. आणि मोठा गणपती जर असेल ना आपला 7-8 फुटाचा असेल ना तर त्याचा देखील हार. हे कितीला आहे पूर्ण? 4000 ला. आणि त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. हे बघा पूर्ण मोत्यांची घंटी आहे बघा भारी. बघा हा पण पूर्ण हार भरलेला आहे. क्या बात आहे, जबरदस्त भारी बनवलंय, भारी बनवलं. हे तर खरंच खूप भारी बनवलंय. चला कुंडल मध्ये पण ऑप्शन खूप सारे इथे भेटले. अरे रे रे बघा. चला पुढे बघू. पूर्ण भुवनेश्वर मार्केटच आहे. इकडनं आपण सर्व शॉपिंग वगैरे आता केली. त्याच्या समोरच हा मार्केट आहे. पुढे बघू आता मोरपीस वगैरे बघायचं आहे तर ते बघूया आता. मित्रांनो इकडे मस्त मोराचे पीस आहेत. आणि आपलं थोडं बॅकग्राऊंडला पाहिजे होतं तर माझ्याकडे थोडेफार होते, मी थोडेफार घेतले. जसं असं हा जो बंडल छोटे घेतलं तर 10 रुपये प्रमाणे आहे. 700 रुपये. आणि त्याच्यामध्ये मोठे जे आहेत ना ते 700 रुपये प्रमाणे आहे. तेच भुवनेश्वर मार्केट आहे. भुवनेश्वर मार्केटच्या बरोबर समोरच बसलेलं आणि मराठी काका आहेत. तर कधी व्हिजिट केले तर ह्या काकांना व्हिजिट करा नक्की. आणि त्यांच्याकडून जर काही खरेदी करायची असेल तर त्यांच्या फुलांच्या माळा वगैरे देखील आहेत. इथे फुलांच्या माळा वगैरे देखील आहेत. ते सर्व काही आहे. भुवनेश्वर मार्केटच्या बरोबर तुम्ही भोईवाडा 3 ह्या साईडला आहे. भोईवाडा 2च्या इकडे 1 नंबरच्या इकडे आलात ना तर तुम्हाला बॅनर दिसेल. बॅनरच्या समोर बरोबर इथे बाबा बसलेले आहेत. सो जर शॉपिंग करायची असेल गणपतीची तर यावेळी आपल्या मराठी माणसाकडे करा, जेणेकरून आपल्यामुळे एक मराठी माणूस पुढे होईल. सो चला भारी. तर मित्रांनो भुवनेश्वर मार्केट फिरून झाले आता. आणि भुवनेश्वर मार्केटमध्ये तुम्ही बघितलं भोईवाडा 3 भोईवाडा 1 आपण सर्व फिरून झालोय. आणि त्याच्यामध्ये आपण डायमंड वगैरे जास्त मोस्टली डायमंडच घ्यायचे होते. आणि डायमंडचा रेट तुमच्यापर्यंत सांगायचा होता. त्याच्यामध्ये आपण बघितलं होलसेल रेट पण बघितला, रिटेल रेट पण बघितला. होलसेलमध्ये तुम्हाला पूर्ण बंडल घ्यावा लागतो, पण रिटेलमध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं चॉईस करून वेगवेगळ्या टिकल्या पण घेऊ शकता. आता होलसेल ह्याच्यासाठी बरं पडेल की ज्यांचं स्टोर वगैरे असेल ना तर त्यांच्यासाठी ते बरं पडेल होलसेल.
पण रिटेल आपल्या घरगुती गणपतीसाठी जर सजवायचा वगैरे असेल ना तर ते तुम्हाला बरं पडेल. तो चला आजची शॉपिंग झाली आहे आणि डायमंड वगैरे घेऊन झालाय. व्हिडिओ इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईरा, गणपती बाप्पा मोरया. कमेंट करायला विसरू नका. चला बाय.